त्रिकाल पठे नित्यं महापाप विनाशनम् त्रिकालय पठे नित्यं महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभा प्रसन्न वरदा रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगलचंडिके हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगलदायिके मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये पूज्य मंगलवारे च मंगलाभीष्ट देवते मंगलाधिष्ठता देवी मंगलानांच मंगले सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणा मंगल सुखप्रदे मंगल सुख आयुरक्षेतु वाराही धर्म रक्षेतु वैष्णवी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके नारायणी नमोस्तुते नारायणी अम्बा माता की जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तीन लोक उजागर महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कांधे मूज जनौ साधे शंकर सुवन केसरी नंदन रघुपति की ने बहुत बढ़ाई सहस बदन असही सनकादिक ब्रह्मादिक मुनिसा नारद सारद जम कुबेर दिक्पाल जहाते कभी को यद कही सके कहा दे तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना प्रभु मुद्रिका मेल मुख माई दुर्गम काज जगत के जेते राम दुआरे तुम रखवारे तीनों लोक हाकत ही कापे भूत पिशाच निकट नहीं आवे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा चारों युग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा अष्ट सिद्धि नव विधि के दाता असबर दीन जानकी माता सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे
अंतकाल रघुवर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। जो सुमरे हनुमत बलबीरा, जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय। जय जय सीताराम। आज आईसाहेब गौरींचा जन्म कसा झाला? आपण चैत्र महिन्यामध्ये गौरी देवतेची पूजा करतो। या पूजेचं महत्त्व काय? आणि आईसाहेबांच्या प्रागट्याच्या आधी हरी आणि हर यांचं तेज निष्ठ झालं, तेज नष्ट झालं। त्या तेज गेल्यानंतर जगामध्ये अनर्थ झाला। आता देवांचं तेज का जातं? परवा आपण ऐकलं, ज्या वेळा वेदाचा घोष कमी होतो, वेदाच्या क्रमाप्रमाणे निसर्गसृष्टीमध्ये बदल होतो आणि त्यामुळे देवांचं तेज नष्ट होतं। आताही आपल्याला देवळं दिसत आहे, लोक दिसत आहे, सगळं दिसत आहे। असंही वाटतं आपल्याला केव्हा केव्हा की लाखो लोक भाविक झाले। अमरनाथ यात्रेला, बद्रीनाथ यात्रेला, केदारनाथ यात्रेला, सगळ्या यात्रेला गर्दी खूप आहे। पण ज्याप्रमाणे तुम्ही देवावर विश्वास ठेवून जीवन जगताय असं मात्र आढळत नाही। याच्याने काय होतं तर जे बल आहे ते कमी होत जातं, म्हणजे निर्बल होतो। वस्तुस्थितीमध्ये बघा, मनुष्य निर्बल होत चालला आहे। मनोबलही कमी होत आहे, बुद्धिबलही कमी होत आहे आणि चित्ताचं बलही कमी होत आहे। हे मनाला, बुद्धीला आणि चित्ताला। आता चित्ताला जर बल आलं तर माणसाला धैर्य राहतं, नाही तर माणूस खचून जातो। मनाला बल आलं, मनोबल जर पक्क झालं तर मनुष्य घातापादाधिक ज्या घटना आहे त्याच्यापासून सावध राहून दुर्वृत्ती होणार नाही याची सावधान ठेवतो। आणि बुद्धीमध्ये, बुद्धीला जर धैर्य आलं, बल आलं तर बुद्धीच्या ठिकाणी क्रोध हा उत्पन्न होत नाही, लोभ हा उत्पन्न होत नाही आणि मोह हा उत्पन्न होत नाही। आज सगळ्यांच्या बुद्धीमध्ये मोहानं इतकं ग्रासलं आहे, क्रोधाने इतकं ग्रासलं आहे, कामानं इतकं ग्रासलं आहे की वय झालं तरी काम हा सोडत नाही आहे, लोभ सोडत नाही आहे। आणि काम आणि लोभ यामुळे क्रोध निर्माण होतो आणि सगळे अस्थिर, स्थिर नाही आहे। अशी ज्या वेळा परिस्थिती निर्माण होते तेव्हा हरिहर देवांच्या मूर्त्या बनवण्यात कॉम्पिटिशन चाललं आहे, मंदिरं बनवण्यात कॉम्पिटिशन चाललं आहे। जो जमेल तो तसं उभं करतोय, सगळं घडतंय, पण त्या ठिकाणी होणारी उपासना ही जगकल्याणाच्या, विश्वकल्याणाच्या झालं पाहिजे। म्हणून आपण घोषणा देतो, विश्व का। आणि आता परवाच पहा, रेल्वेमधल्या त्या पांढरी चादरी चोरताना लोक सापडले। शब्द काय आहे? आता त्या रेल्वेमध्ये तुम्हाला वापरायला दिलं का घरी पकडले त्यांना। आता त्या जेवढे डबे आहे ना त्याच्यामध्ये CC कॅमेरे लावले आहे, त्यामुळे लगेच सापडता लोक। यात्रा करून आले होते ते कुठून तरी, आता काय त्या रेल्वेच्या चादरी न्यायच्या। पहा तुम्ही, म्हणजे काय होत आहे,
तुमच्यामध्ये जे तेज आहे ते नष्ट होत आहे. दिसताय तुम्ही, द्रव्य आहे म्हणून 3AC 2AC बस AC मध्ये द्रव्यामुळे येत आहे, पण बुद्धीला फर्स्ट माना मिळाला नाही, सेकंड मिळाला नाही, थर्ड मिळाला नाही, चोर म्हणून गणले गेले. तोंडावर काय आठवतं, सत्य परिस्थिती आहे. हे असं घडतंय. कुलीन लोक सुद्धा भ्रष्टाचारात मिसळून जात आहे. अशा भ्रष्टाचाराने तेज नष्ट होत. हरिहरांचं तेज नष्ट झालं, कलह निर्माण झाला, ब्रह्मदेवाचं तेज सुद्धा नष्ट झालं. आता बघा तुम्ही, या तीर्थक्षेत्राहून अशी तुमच्या मोबाईलवर बातमी येते, जगन्नाथपुरीचा प्रसाद ऑर्डर करा, तुम्हाला घरपोच मिळेल. आता काय रिकामं काम आहे? काय झालं, ते संस्थान करत नाही, दुसऱ्या लोकांनी ते करून टाकलं. त्यामुळे लोकांचा प्रसाद आला. अरे पण त्याने खरंच देवापुढचा आहे का बनवून टाकला? काय झालंय? दर्शनाला न जाता भाडं खर्च करता प्रसाद आला, मग त्याच्याऐवजी तुमच्या घरी देवाचा फोटो आहे, त्याच्यापुढे तुम्ही प्रसाद करून ठेवला तर तो जगन्नाथाचा होणार नाही का? लक्षात ठेवा. आपण काय करतो, अनाचार करणाऱ्याला प्रोत्साहन देतो. हे बौद्धिक आहे. बौद्धिक ज्ञान असल्याशिवाय समाज परिवर्तन होत नाही. आता बौद्धिक ज्ञानाच्या ठिकाणी गाणे म्हणायचे, लोकांना नाचवायला लावायचं, करमणूक करून द्यायची, चलो जाओ घर. तर बौद्धिक दिलं पाहिजे मुलांना. असे लोक तयार झाले पाहिजे की अन्यायाला होऊ दिलं नाही पाहिजे. पण दिवसेंदिवस काय वाढतोय? अन्याय. पदार्थ पा, वस्तू पा, सगळं पा, भाजीपाला पा, एवढं फवारे मारून ठेवतील ते की त्याचं काय केलं देवाने? सगळं पाणी सपा चट, काही शिल्लक नाही. माणूस द्रव्य करता समोरच्या माणसानं भोपळा खाल्ला तर त्याचं काय होईल याचा विचार नाही आहे. फक्त भोपळ्याचे काय मिळालं पाहिजे? अशाने तेज नष्ट. आम्ही 1999 साली गणपतीचं गाव आहे ना, त्या मार्गाने पंढरपूरला चाललो. औरंगाबादच्या अलीकडे ते गणपती नाही का आपला, राजूरचे गणपती नाही, त्याच्या पुढे गेल्यानंतर सगळ्यांना डबे खायचे होते. 6 मेटॅडोर होते माझ्याबरोबर. सगळे फराळाला बसले. तिथे एक आजोबा त्या काळामध्ये सुद्धा मोठेनं पाणी काढून जमीन तयार करत होते. मी काही त्या विहिरीचं पाणी प्यालो नाही, कारण मोठ गेली म्हणजे त्याला चांबडं लागतं पाण्याला. मग ब्राह्मणाला किती पाळावला. मी तिथे बसून राहिलो. ते म्हणे का हो महाराज पाणी नाही पीत? म्हटलं काही तहान नाही आहे. म्हातारा हुशार होता. मी त्याला दुसऱ्या गोष्टीत टाकलं की ना आपल्याला ओळखू नये की मोठे तो पाणी पीत नाही. म्हटलं बाबा एवढी मोठी शेती आहे, पाणी भरपूर आहे, तुम्ही खूप का पेरत नाही? म्हणे भाऊ पोटापुरतं पेरायचं, पोटापुरतं करायचं. पोटाच्या वरती केलं की दुर्बुद्धी होते. हे त्या वयोवृद्ध म्हाताऱ्याने मला 99 साली सांगितलं होतं. आणि तेही पंढरपूरला जाताना. म्हटलं पांडुरंगा म्हणूनच तू सावता माळ्याच्या मळ्यात राहिला आहे, कारण असे लोक पाहिजे. काय सांगितलं? बस बरं. इतक्या विज्ञान युगात ते मोठंच चालवत होते, ते दुसरं काहीच नाही म्हणे. बस हे चालतं. मी गेल्यावर पोरं काय करतील, तो त्यांचा धर्म, माझा धर्म हाच आहे. अशा लोकांचं तेज कायम राहतं, कारण त्यांना धर्म माहिती आहे. आज धर्माची चिन्ह घातलेले लोक सुद्धा धर्माची विटंबना करतात. पूर्वीचे दिवस नाही राहिले, हो तुम्ही कुठे चालले असं सांगतात ते. म्हणून असे देव निस्तेज झाले. कथा कुठे आली आपली? निस्तेजता कशी आहे? मग ब्रह्मदेवानं हे सगळे मानसपुत्र निर्माण केले. हे म्हणे का हो,
तुम्ही आम्हाला जन्माला घातलं म्हणजे याचं काय? त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं की आता माझी जी शरीराची अवस्था आहे ती पण निस्तेज झालो आहे, मला आता तप करणं शक्य नाही, तर तुम्ही माझी 10 मुलं नारदासह आणि दक्ष राजासह तुम्ही सगळेचे सगळे हिमालयात जा आणि आदिशक्तीची तपश्चर्या करा. आपण सुद्धा काय म्हणतो पोरांना की हो हे माझं एवढं एवढं आहे, तुम्ही तुमचे नवीन काही उद्योग करा, नोकरी लागा, काही करा, बस. आपलं बल कमी झालं की आपण सरळ सांगून टाका हे करा, आणि जास्त करत झालं हे विकून टाका आणि तुमचे वाटून घ्या, मला नाही माहिती काही. ब्रह्मदेवाने तेव्हा सांगितलं, तेव्हा ही सगळी दुर्घटना पाहून ब्रह्मदेवाचे 10चे 10 मुलं म्हणाले मग आम्हाला मार्ग तर सांगा. म्हणजे पराशक्तीची आराधना करा. शब्द सांगितला पराशक्ती, परा आणि अपरा. पराशक्तीची आराधना करा आणि अत्यंत अद्भुत तप करा. पराशक्तीचं ध्यान करा. ती देवी आंबेला आधी संतुष्ट करा. माझ्या पुत्रांनो, देवी प्रसन्न झाल्यावर तिच्या प्रसादानं विष्णू, शिव आणि मी आम्हा दोघांना शक्ती येईल, सत्व, रज आणि तम. आता कोणाला जोर आला आहे? तमाला. वर्तमान स्थितीमध्ये काय आहे? तमाला जोर आहे. म्हणून मनुष्य भोग भोगतो, वाम मार्गाने चालतो आणि शेवटी लोक देहाची हत्या करतात, कोणाला मारतात, कोणाला काही करतात. म्हणून शक्ती प्राप्त करा पूर्वत आणि कार्यदक्ष व्हा, तुमचा उद्धार होईल. जिच्या पोटी महाशक्ती येते ती निश्चित तुम्हाला मदत करेल. ब्रह्मदेवाचं भाषण ऐकल्यावर एकाग्र चित्तानं मानसपुत्रांना ब्रह्मदेवानं उपदेश केला. तेव्हा दक्ष राजासह सगळे ऋषी अंतःकरणानं शुद्ध होऊन भगवती जगदंबेची आराधना करण्यासाठी तात्काळ हिमालयात निघून गेले. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने धर्मज्ञ पुत्र हिमालयावर जाऊन राहिले. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांनी भगवती भुवनेश्वरीची अखंड आराधना सुरू केली. काय केलं तर हिमालयामध्ये काही पूजा करायला साहित्य नाही, तिथे जावं लागतं, बसावं लागतं आणि जप सुरू करावं लागतं. आता या मानसपुत्रांना अन्न पाण्याची काही अशी आवश्यकता नव्हती. याला एक पुरावा देतो. विवेकानंद ज्यावेळेला रामकृष्ण परमहंसांच्या जवळ थांबत होते तेव्हा ते म्हणे मला तुम्हाला हे सगळं कळून जातं, मला का बरं कळत नाही? म्हणजे तुला तप करावं लागेल, हिमालयात जावं लागेल. ती जागा दाखवतात आता टी व्हीवरती कुठे गेले. तशी टेकडं आहे, त्या टेकड्यावरती झाडं आहे आणि तिथे जागा आहे त्यांची बसायची. म्हणजे काय घेऊन जाऊ? काहीही न्यायचं नाही. रामकृष्णाने सांगितलं काहीच न्यायचं नाही. म्हणे मग याच्या कसं? म्हणे ती देवी तुला जीव घालेल, तुला किती दिवस तप करायचं तेवढ्या दिवस ती बरोबर येईल तुझं. हे गेले, गुरुवर विश्वास होता, श्रद्धा होती, बसले तिथे तपाला. तप आटोपून खाली आले तोपर्यंत एक फकीर उभे होते. अरे बेटा इधर आओ, अच्छा तब किया, तुम्हारा देखा मैंने, ये खीर पी लो बोले. प्याले खीर, पोटात गेल्याबरोबर परत वरती चालले गेले, दुसरीकडे गेलेच नाही. संध्याकाळ झाली, आओ बेटा दोनों मिलके खाएंगे. 7 दिवसापर्यंत नुसत्या खिरीवर विवेकानंद. येताना फकीराच्या पाया पडले, आले रामकृष्ण परमहंस. खरं म्हणे जेवायची सोय झाली. म्हणे हा एक फकीर होता, रे वेडा आहे तो फकीर. म्हणे कोण होती? ती काली, तिने वेद पालटून टाकला, ती कळू देत नाही मी कोण आहे. असं पुन्हा गेले आणि आता तर उठणारच नाही म्हणे. तेव्हा 7व्या दिवशी मा काली प्रकट झाली. तसे हे ब्रह्मदेवाचे पुत्र, ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांनी भुवनेश्वरीचा अखंड जप केला, मन एकाग्र केलं आणि शांत अंतःकरणाने तप करायला सुरुवात झाली.
ब्रह्मदेवांच्या पुत्रांचं आणि दक्ष राजा हा ब्रह्मदेवाचा दिवस रात्र तप चालू होतं. दीर्घ काळात एकाग्रता ढळली नाही. एकूण वर्ष दिले आहे देवा, 1,00,000 वर्ष तप झालं. आता आपल्याला लक्ष शब्द नाही, पण आपण लक्ष लावून तप केलं तरी पुरे आहे. ते जाऊ दे, तप तुम्ही माझं लक्ष देऊन ऐकलं तरी पुरे आहे. असं काय देऊन ऐकलं पाहिजे? लक्ष देऊन. आता बा तुम्ही हा धूर ठेवलाय ना, आता काय हा धूर तिकडच्या बाजूला ठेवला पाहिजे, म्हणजे तिथले डास जे आहे ना तर मुक्त होतील. ते इकडे ठेवल्यामुळे ते आणखीन तिकडे सरकून जातात, ते मुक्त होत नाही आहे. हे ज्ञान आहे. तो तिकडून राहिला म्हणजे ते मुक्त होऊन जातील. या जीवांना आपल्याला सुगंध देऊन मुक्त करायचं आहे. म्हणून संध्याकाळच्या वेळ घरात धूपदीप सांगितलेले आहे. कारण यांचे जन्म काही चांगले नाही, हे व्याधी निर्माण करतात. तर यांना मुक्त करायचे आपल्याला, आधी व्याधी मुक्त करायचे. म्हणून संध्याकाळी धूपदीप. आता बा लोकांनी गाईच्या शेणाचे धूप करायला सुरुवात केली, कारण चांगलं आहे ते, की ज्याने त्या धुपामध्ये पवित्र. नाही तर काय करतात, अग्नी प्रज्वलित द्रव्य टाकून देतात धुपामध्ये, स्फोटक गंधक, म्हणजे ते लवकर पेटतं. आता या धुपामध्ये नुसतं गाईचं शेण आणि गुगुळ कालवून कांड्या तयार होत आहे. क्रिया चांगली आहे, म्हणजे वस्तू चांगली आहे, पण तिचा वापर आणि करणारा याच्या भेदामुळे ते. म्हणून रामकृष्ण परमहंसांनी कालीचं दर्शन त्यांना घडवलं. त्याप्रमाणे हे पुत्र 1,00,000 वर्ष. आपल्याला लाख शब्द फक्त लक्ष देऊन ऐकायचं आहे. आणि जेवढ्या वेळा ध्यान कराल, तुमच्या भाषेमध्ये काय मेडिटेशन म्हणतात ते कराल, ते सुद्धा लक्षपूर्वक करा. अनेक विचार घेऊन ध्यानाला बसायचं नाही. आपलं काय करतं, सगळं त्रासले की लगेच ध्यानाला, तो डास बसला की परत असं होऊन जातं. तर सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर हे जीव जेव्हा निद्रस्त असतात त्यावेळेलाच ध्यान होतं. कारण वातावरण ध्यानाचं लागतं. रात्री झोप झाल्यामुळे डोक्यात दुसरे विचार नसतात, आणि ज्या वेळेला विचारांची विश्रांती होऊन जाते त्यावेळेला ध्यान लागतं. आणि असं ध्यान लागून गेलं की मग सदोदित आपण ध्यानातच राहतो. जगामध्ये व्याप्त परमेश्वरामध्ये आपल्याला ईश्वराचा अनुभव येतो. म्हणून ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांनी पराशक्ती देवीला प्रसन्न करण्याकरता, संतुष्ट करण्याकरता, आणि ब्रह्मदेवानं आपल्या मानसपुत्रांना दर्शन होण्याकरता या भगवतीची आराधना केली की माझ्या पुत्रांचं कल्याण करा. आज सुद्धा तुम्ही सगळे माता पिता इथे बसले, कशा करता नवरात्र आले, आमचे मुलं सुखी राहिले. दुसरा काय मुद्दा आहे? ज्याप्रमाणे ब्रह्मदेवानं हे काम केलं त्याचप्रमाणे आपणही करतो. आपल्या लक्षात देत नाही. मग त्या तुमच्या जवळ असो, लांब असो, कुठे असो, देवा जिथे आहे तिथे चुकी ठेवले भाऊ, हेच चाललंय. लक्ष ध्येय काय आहे तर तेच आहे. आणि ब्रह्मदेव तर जगाचे आहे, त्यांना जग सुखी राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही घोषणा देता, विश्व का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो. केवढ्या पुरतं? तुमच्या घरी शांती असेल तर गुरुजी सांगतात तुम्ही म्हणून टाक. पण क्रिया हे सगळं पूजेचं पाणी असं फेकतं की दुसऱ्याच्या ह्याच्यावर गेलं पाहिजे. विश्व का कल्याण हो, काय आता लक्षात ठेवा. कारण विश्वाचं कल्याण होण्याकरता सगळ्यांनी व्यवहाराने सत्य वागलं. जोपर्यंत व्यवहारामध्ये सत्य येत नाही तोपर्यंत विश्वाचं कल्याण होत नाही. आता बघा, आता परवा तेव्हापासून हे फटाक्यांमुळे उपद्रव होतो आहे. शेवटी सरकारला धोरण करावं लागलं, काही थोडे फोडू देऊ असं धोरण करावं लागलं. म्हणजे खराब झालं तरी चालेल पण थोडे
फोटो द्यावी लागली परवानगी. लोकांनी असं ठरवलं पाहिजे की नाही, समजवा. हे जेव्हा येईल आपल्या आचरणामध्ये, बुद्धीमध्ये, त्यावेळेला आपल्याला ही पराशक्ती मदत करेल. प्राणी मरताय, प्राणी मरताय प्लॅस्टिकच्या पिशव्याने. आता परवा किती गायी गेल्या, पण आपण कुठे पिशवी फेकतो, भात टाकला की फेक तिकडे, वत्सला काकू आपले. आणि विश्व का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो. प्राणियों में वाघ गावात घुसताय, लक्ष द्या. कोणाला कितपत काय करायचं, त्या टीव्हीवर म्हणत होती की बाई त्या कुत्र्याचा मकू घेते. विज्ञान सांगतं त्यांच्या तोंडाजवळ जायचं नाही, त्यांची लाळ वाईट आहे. आता ते लहान मुलांनी पाहिलं की ते सुद्धा आपल्या घरातल्या कुत्र्याला तसंच करतील. असं आहे ते. त्याचा बर्थडे केला परवा कुत्र्याचा, तो हे बनवली रील टाकली. आता सगळे कुत्र्याचा बर्थडे करतील. काय आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अनुकरण करतो, पण कोणाचं, कशाचं? अंधानुकरण आहे. अनुकरण कशाचं करायला पाहिजे? चांगल्या गोष्टीचं. एखाद्याने झाडं लावली आपल्या दारापुढे, त्याच्याप्रमाणे आपल्या दारापुढे आपण 5 झाडं जगवून दाखवली पाहिजे. हे अनुकरण केलं तर विश्वामध्ये कल्याण होईल, नाही तर नाही होणार. म्हणून त्यावेळेस ती सर्वांग भगवती, 4 हात 3 नेत्र, तिचे हात पाय अंकुश वरद मुद्रा ती सुशोभित दिसू लागली. ती सच्चिदानंद रूपिणी देवी सुप्रसन्न वदनानं प्रसन्न झाली आणि ती आदिमाया जगज्जनीचं दर्शन घडल्याबरोबर ब्रह्मदेवाचे पुत्र आनंदित झाले आणि त्यांनी विनम्र भावानं भगवतीची स्तुती केली आहे. गौरी, तिला वेदामध्ये असं म्हटलंय, गौरी मिमाय मिमाय मिलाय गौरी, शलिलाने शलिलाने मिमाय मिमाय. अशी जी आहे ही गौरी, ही सगळ्यांचं कल्याण करणारी आहे. आणि त्या गौरीच्या दर्शनानं सगळे आनंदित झाले, ब्रह्मदेवाचे पुत्र. अशी भगवती प्रगट झाली त्यांच्यासमोर, महागौरी. उत्तम प्रकारचं वस्त्र परिधान केलंय, नंदीवर बसलेली आहे, 4 हात आहे, त्रिशूळ डमरू घेतलाय, एक हात सोडलेला आहे. आणि सर्व मुनी देवीला उद्देशून म्हणाले, हे विश्वरूपिणी. पहा तुमच्या सप्तशतीमध्ये वर्णन आहे, विश्वेश्वरीं जगद्धात्रीं सिद्धिसंहार कारणीं निद्रां भगवतीं विष्णुं रतुलां तेजस प्रभौ. ब्रह्मोवाच. असं रोज वाचताय तुम्ही. म्हणून त्यावेळेला हे विश्वरूपिणी, आम्ही तुला शरण आलो आहे. शरणागत दीनार्थ परित्राय परायणे सर्वस्याधरे देवी नारायणे नमोस्तुते. म्हणून त्यावेळेला अग्निप्रमाणे दैदित्यमान तिला पाहून यांना संतोष झाला. हे स्वामिनी, तू तेजस्वरूप आहे, तुझं सर्व लिंग देह सुमुक्ष रूपानं तू ठिकाणी आहे आणि तू जगाचा अभिमान बाळगणारी आहे, जगाचं कल्याण करणारी आहे. हे ब्रह्मस्वरूपिणी, तू प्रत्यक्षात प्रत्येकात्मा आहे. हे अंबे, तुला आमचे असंख्य नमस्कार असो. काल सांगितलं, नमस्तस्यै 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 नमो नमः. आमच्यामध्ये कसं वास्तव्य कर, या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्. 3 वेळा आम्ही तुला नमस्कार करतोय. जे मागितलंय त्या स्तोत्रामध्ये ते सगळं जगाला पूरक आणि कल्याणकारक आहे.
जगाकरता मागितलंय मार्कंड ऋषीने. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण समस्तेता. आईचा ज्याप्रमाणे मुलांबद्दल सद्भाव असतो त्याप्रमाणे तुझा सद्भाव सगळ्यांना प्राप्त हो. म्हणून ही ब्रह्मस्वरूपिणी अशा प्रकार तू सर्वरूपिणी आहे, म्हणून आम्ही तुला नमस्कार करतो. या भक्तिरसपूर्ण वाणीनं ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांनी देवीची आराधना केली आणि परमपवित्र दक्षादी मुनींनी तिच्या चरणकमलाला नम्र होऊन आपलं मस्तक ठेवलं. अखेर देवी अत्यंत प्रसन्न झाली आणि स्वतःशी हसत हसत सर्व देवांना अभय दिलं अत्यंत मधुर वाणीनं. तुमचं मंगल हो, प्रसीदन्तु मंगलसम. तुमचं मंगल हो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गौरी शब्द आला बघा. शंकराने विष्णूला नारायणी नमोस्तुते. हे मुनिश्रेष्ठांनो, तुम्ही दीर्घकाळापर्यंत माझी तपश्चर्या केलेली आहे. हे खडतर व्रत तुम्ही आराधना केली. मी तुम्हाला प्रसन्न आहे. योग्य तो वर मागून घ्या. काय मागायचं असेल ते मागा. यांनी सांगितलं की आमची सगळी आधी व्याधी उपाधी दूर कर. या 3 गोष्टी आहेत, आधी व्याधी आणि उपाधी. म्हणून आईसाहेबांचा श्लोक आहे शब्द, सर्वा बाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्विता मनुष्यो मत प्रसादेन भविष्यति नात्र संशया. माझ्या प्रसादानं सगळे सुखी राहतील, काही चिंता करू नको. हे देवी, शिव विष्णू यांना शक्तीचा पूर्वीप्रमाणे लाभ दे. ऋषींनी मागितलंय शिव शंकर आणि हर आणि ब्रह्मदेव यांना परत शक्ती दे. कारण हे 3 गुण असल्याशिवाय जगात शांती प्राप्त नाही होणार. नुसतं तनमा शांती, ग्राममा शांती, वनमा शांती असं नुसतं बोलून नाही चालत. त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. आपल्याकडून अपराध घडला त्या ठिकाणी अपराध कबूल झाला पाहिजे. अशा प्रकारे ब्रह्मदेव देवीच्या जवळ मागताय. दक्ष राजा म्हणाला, आता बा इथे दक्ष राजा हा उत्पत्तीचा कारक आहे, त्याला निर्माण केलं. याने मागताना असं मागितलं, याला इथे बुद्धीमध्ये फरक पडून गेला. हे आंबे, तू माझ्या कुळामध्ये कुलपावन मुलगी म्हणून जन्माला आहे. आता काही गरज होती का? हे असं आहे. आता भगवती म्हणाली, मी मुलगी आल्यावर तुझ्याकडे काय रे काही नाही म्हणे, आलीच पाहिजे. म्हणून आईसाहेब गौरी प्रगट होणार आहे. गौरी शलिला निमिमाय मिमाय गौरी गौरी शलिला निमिमाय वेद सांगतात अशी गौरी. म्हणून तुम्ही काय करता, गौर बसवतात आणि तिथे धान्य पेरतात. ते जे धान्य आहे हे निसर्ग आहे, म्हणून ते हिरवगार पाहिजे. आणि नवरात्र झालं की ते काढायचं आहे स्त्रियांनी आणि आपल्या माथ्यात लावायचं आहे. ते सुकून जातं ते असं पालथं करून ठेवतात, झालं कोणाचं लक्ष नसतं त्याच्याकडे. शेवटच्या दिवशी सगळ्या देवांना व्हायचं आहे ते की भगवती आहे ती, पृथ्वी तू वसुंधरेतून आलेली आहे. मातीचं दंडाळं लागतं, त्याच्यात माती भरावी लागते आणि त्याच्यातून ती प्रगट होते. कशी प्रगट झाली बघा. आता शेवटच्या दिवशी त्याला राहता का नाही मला असे बिलगतील का नाही, असं आहे ते. पूर्वी मी जेवढे येणार आहे तेवढ्यांना नंदाळे ठेवून पेरायला लावायचं, बंद करून दिलं लोकांनी. कामं झाले म्हणे, पोरांचे लग्न पण सगळं. आता काय उगरत आहे,
असं असतं. हे व्रत जे आहे ना, हे दर नवरात्रात आपण करायचे. आपल्याकडे जर काही विवाह असेल किंवा वास्तू असेल तर त्याच्यात काही आधेबाधा होऊ नये म्हणून सुद्धा आधी पेरून ठेवायचं आणि त्याला कच्चं सूत गुंडाळून द्यायचं. काही झालं तरी विधी करायचा. ते कच्चं सूत गुंडाळलेलं आहे तोपर्यंत ती देवता तिथे आहे की तुमचं कल्याण करेल ते. असं आहे ते. पण तुमच्याकडे लग्नामध्ये माठ ठेवताना आजूबाजूला माती लावली की त्याच्यात धान्य टाकताना ते पेरतात. 6 महिने आता सगळं हॉलला लग्न त्या याच्यामध्ये कुठे राहत होतं. आता परवा माझ्या एका जवळच्या माणसाचं लग्न कलकत्त्याला होतं. त्याला म्हटलं बेड मात नाही आणि हे घरी करायचं. चौकट लावायची दाराला आपल्या मांडव आणि त्या मांडवाचा एक आंब्याचा डक्सा तिथे न्यायचा लग्नाला आणि कलकत्त्याला जो डक्सा लावायचा आणि त्याच्या खाली आपल्या पोराचं लग्न. पोरांनी व्यवस्थित केलं. आपण होतं काय आता जग पुढे चाललं तुम्ही काय आंब्याचा डक्सा घेऊन चालले असं आहे तुम्ही. कारण त्या लग्नामध्ये फक्त हैदर दुल्ला लक्षात असतो. आपल्या संस्कार राहत नाही. जायला 2 दिवस लागले कलकत्त्याला, यायला 2 दिवस लागले. तोपर्यंत ते हिरवगार दारापुढे होतं. रक्षण झालं. भगवती रक्षण करते. ती भगवती आहे. माठाची पूजा आहे ती. असं आहे. कळायला पाहिजे शास्त्र काय करतं. आपलं रक्षण करण्याकरता ही विधी आहे. आपण सगळ्या आता लोक ते पहिला गौरी आवर पुरलेला गुरुजन म्हणतो तोच दोन्यानं तोच पुसका तो बाजारातून नवा आणला तू मंगल आहे. आपल्याला काही सगळं इझी पाहिजे आणि इन्स्टंट असे भजे झाले पाहिजे. कपड्याचा सोडा टाकून कपड्याचा सोडा खाते. म्हणून ते म्हणतात हे आंबे तू माझी मुलगी हो, त्या योगाने मी धन्य होईल, कृतार्थ होईल. आई म्हणाली सावध राहा, माझा तडाखा मोठा कठीण आहे. पण दक्ष राजाला विपरीत बुद्धी, कारण त्याच्या शरीरामध्ये ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातून झाल्यामुळे अहंकार होता. तुम्ही सुद्धा जिंकले की असं दाखवता दुसऱ्याला. आता बा अंगठे बहादूर लोकांना नाव ठेवत होते. आता विज्ञानानं परत तुमचा अंगठा थंब म्हणजे काय आणलाय. हे कोणाचाच सारखा नाही हे आत्ता कळालं विज्ञानाला. म्हणून घ्या. सह्या केव्हा करत होते, आता थंब वेळेवर मारावं लागतंय. तरी त्या थंबला थंब करून देत आहे. हे इतके पक्के बाहेर काढून ठेवा. कारण त्यांना असत्य करायचं आहे. त्यांच्याकडे काही ठेवलं तुम्ही तरी ते, कारण सत्य मार्गाला कष्ट आहे. देवीने हास्यवदन करून म्हणाली, ब्रह्मदेवाच्या पुत्रांनो, माझ्या शक्तीचा हरी आणि हर यांनी अपमान केल्यामुळे उभयतांचा मला त्याग करावा लागला. त्रैलोक्याच्या प्रेरणेकरता मी कार्य करते. आणि एवढंच नाही तर सगळ्यांचा काळ ठरलेला असतो. बस प्रत्येक गोष्टीचा काळ ठरलेला आहे. म्हणून विद्वान लोक काय म्हणतात, कालाय तस्मै नमः. कोणाला नमस्कार? कालाला. आता आपल्याला बऱ्याच गोष्टी पटत नाही आहे, पण तुम्ही काहीही करू शकत नाही. सगळं डिजिटल. 7/12चा उतारा मनोहर जोशी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते तेव्हापासून तुम्हाला घरी मिळेल असं चाललं आहे, पण अजून बी जमत नाही. असं आहे. तेव्हापासून चाललं आहे ते. खरं होऊ देत नाही लोक. असं आहे. म्हणून त्यावेळेस दक्ष राजानं विचारलं, आई मी आता कोणता मंत्र म्हणू तुझ्या प्रसादानं? पूर्व शक्ती लवकरच जन्म घेईल
आणि माझ्या प्रेरणेनं तुझ्या घरी गौरी जन्माला येईल आणि लक्ष्मी क्षीरसागराच्या पोटी जन्माला येईल असं म्हणतात. दोन देव्या, एक आई साहेब लक्ष्मी समुद्र मंथनातून निघतील आणि मी तुझ्या भार्येच्या पोटी जन्म घेईल. दक्षा, माझा मंत्र म्हणजे माया बीज आहे, हा मला नित्य प्रिय आहे. मी विराट स्वरूप आहे. सांप्रत मी तुझ्या समोर उभी आहे. माझं स्वरूप नित्य ध्यानात ठेव. आणि आई तुझं नाव काय? म्हणे सच्चिदानंद रूपिणी. म्हणून व्यासांनी भागवतामध्ये सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणून भगवंताबरोबर माया प्रकट झाली आहे. नंदगोपगृहे जातो यशोदा गर्भसंभवा. भागवतात सप्तशतीत वाचता तुम्ही. यशोदेच्या घरी तिला देवकीच्या घरी स्वतः प्रकट झाले यशोदा. आता देवकी म्हणजे त्यागी बुद्धी आणि यशोदा म्हणजे साधन बुद्धी. साधनानं भगवती प्रकट करावी लागते. एक माठ आणायचा, त्याच्यात पाणी भरायचं, त्याच्यावर स्वस्तिक काढायची, गंध लावायचा, नारळ ठेवायचे, आंब्याचे पानं ठेवायचे, विड्याचे पानं ठेवायचे, 5 पल्लव पिंपळ वड औदुंबर हे सगळे टाकायचे, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, मंत्र म्हणायचे, शक्ती एकत्र घ्यायची. म्हणून घट त्या घटामध्ये ती प्रकट होते. हे शरीर सुद्धा घट आहे. पण घट तयार करताना जर घटाला चांगला संस्कार केला नाही तर पाणी पाझरतं. बरं, खालून सिमेंट लावलं तर पाणी थंड होत नाही. असं आहे ते. हे तिकडचे जे माठ येतात ना, एकच वर्षी पाणी गार होईल त्या लाल माठामध्ये, दुसऱ्या वर्षी होणार नाही. त्याचं कारण आहे त्या मातीचा गुण कसा आहे. या मातीला एकच माठ माझ्या लहानपणी मी जेव्हा आव्हानं सोडून आलो तेव्हा 32 वर्षाचं पाणी साठवण्याचा माठ होता. बाबाने मला सांगितलं होतं, त्या नबाबाईला देऊन येतो, तिने खूप काम केलं आहे. म्हणजे तो माठ 32 वर्ष सांभाळलेला होता त्यांनी. तर तो असा टाकू नको, त्याच्या अलगणगतीला देऊ दे, गरीब बाई पाणी भरेल दारापुढे, वापराचं पाणी भरेल. म्हणजे त्याचा सुद्धा उपयोग झाला पाहिजे. घटमठ साधनं बदलत गेली. रांगणं होती भराला, मग पत्र्याचे आले आणि आता प्लॅस्टिकचे आले सगळे. हे घटमठ असं बदलत जातं. म्हणून त्यावेळेला माझा मंत्र म्हण, माझं स्वरूप मला सच्चिदानंद रूप आहे. दक्ष राजानं ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं मानसपुत्रांनी इच्छित वर मागितला. भगवती अंबादेवीनं मणिदीपामध्ये नित्य वास करायचं ठरवलं. मी पराशक्ती आहे असं म्हटलं. अंतर्धान पावल्या. आपल्या जिल्ह्यामध्ये मुक्ताई तशाच अंतर्धान पावल्या. कडकड 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 खलास. म्हणून पराशक्तीचं स्थान आहे मुक्ताबाई. म्हणून संत लोक म्हणतात आदिशक्ती मुक्ताबाई. अनादिकालापासून जी शक्ती आहे ती जी मुक्ताबाई, ती मुक्त करते. म्हणून त्यावेळेस अंतःकरणानं साधू मुनी आणि संत यांना आनंद होईल माझ्या सच्चिदानंद रूपाचा. अखेर काळ लोटला आणि देवीच्या कृपेनं देवीचा जन्म दक्ष राजाच्या घरी होणार असा जयघोष सगळीकडे झाला. पण देवीने सांगितलं होतं की राजा दक्षा, मी तुझ्या घरी जन्मावर आल्यानंतर तू जर गर्विष्ठ झाला तर तुझा नाश. आता इथे प्रश्न असा निर्माण कराल तुम्ही,
एवढं तप करून सुद्धा तो कसा काय गर्विष्ठ झाला, असे प्रश्न येतात तुमच्या मनामध्ये. तर त्याला सुद्धा दुसरं कारण असतं. मोह झाला की मोहाने माणसाचा नाश होतो, आणि नाश होण्याच्या आधी मनुष्य अहंकारी होतो. अहंकारी, आणि जसा अहंकारी होतो ना तशी मूढ बुद्धी होते. समाज तुमची स्तुती करतो आणि तुमच्याकडून काम करून घेतो. भाऊ तुमच्याशिवाय होणारच नाही, आणि आपण म्हणतो बा झालं का माझ्याशिवाय नाही. अरे ऐकलं केव्हा लोक फुटून जातील, पडून जाशील तू. तर असा अहंकार नाही घेऊ द्यायचा. सांगितलं होतं देवीने, मी तुझ्या घरी जन्माला आल्यानंतर तुम्हाला देवाच्या कृपेने लक्ष्मी मिळाल्यानंतर तुम्ही जर अहंकारी झाले तर लोक तुमच्या पुढे उभं राहत नाही. काय त्याच्याकडे जाता त्याला तोंड बाबा अहंकारी येतो, त्याचा करता खाऊ नका, पचणार नाही असं सांगून टाकता लोक. आता आईसाहेब प्रगट होणार कबूल केलेला आहे. त्यावेळेस काही काळ गेला तेव्हा शक्तीचं तेज दक्ष राजाच्या घरी गेलं आणि अन्न आणि पाण्यामध्ये मिसळलं. आणि अयोग्य दिवशी शक्तीचा प्रभाव होणार असं पाहिलं. तोपर्यंत नद्या, नाले, झाडं, झुडपं, फळं, पिळगं. गोपी गीतामध्ये गोपींनी सांगितलं की भगवंता तुम्ही जेव्हा या ब्रजामध्ये आले तेव्हा इंदिरा सगळीकडे भरत होती. इंदिरा म्हणजे लक्ष्मी. गाईंना दूध भरमसाठ. पण नंदराजा आणि यशोदा हे परोपकारी होते म्हणून लक्ष्मी कायम राहिली. कंसाच्या घरी मात्र ददाती होती. तो बळजबरी मागत होता, डबल डबल टॅक्स लावून. जन्मेजया तुला सुद्धा अहंकार होता की माझ्या आजोबाने काय केलं. मला जर मृत्यू माहिती असता तर मी सुद्धा मृत्यू जिंकून घेतलो. ऐक रे तुला हे अहंकार होता म्हणून कोण शिल्लक राहिलं. आता देवी भागवतावर विश्वास ठेव, नाही तर एक ठिकाणी कायम राहील. संशय ठेवू नका. तुम्ही जर देवीची उपासना केली तर असं होईल का नाही, होईल का नाही, होणार. कारण ती अंबा आहे, परांबा आहे, पराशक्ती आहे. पण तुम्ही आता जर तुम्ही बातम्या पाहत असाल तर जिकडे तिकडे पराशक्तीचं वर्णन चाललं आहे. पण तुम्ही त्यात काय करतात, गोंधळ उभा करून टाकता. आता गोंधळ करताय, ही स्वतः मिळवायची आहे, त्याच्यात आनंद करायचा तो गोष्ट वेगळी येते. तिच्याकरता नाचायचं आहे, गोंधळ घालण्याकरता नाचायचं नाही. त्याचं संगीत सुद्धा वेगळं आहे. कशा संगीतावर तुम्ही खेळताय, अभ्यास करा. आणि खेळले कुठले गे लोक म्हणता मस्त झालं. कथेमध्ये सुद्धा आपल्या मनामध्ये आनंद लहरी निर्माण झाल्या पाहिजे. जर आपण सद्विवेक बुद्धीने कथा श्रवण केली तर आत आनंद लहरी निर्माण होतात. बरेच लोक फोन बंद झाला त्यामुळे बरं झालं ते, नाही ते लोक फोन करायचे आजचं आवडलं म्हणलं, नुसतं आवडलं काय करायचं. ज्या चुका आहे त्या दुरुस्त झाल्या पाहिजे, नाही तर उपयोग नाही. देवीचा जन्म झाला, अंतःकरणामध्ये साधू संतांना प्रसन्नता आली. आईसाहेबांचं प्रकट पहा तुम्ही. पितृपक्षातले 4-5 दिवस गेले की नवरात्र आहे, साफसूफ करायची आहे, साफसूफ करायची आहे, साफसूफ करायची. म्हणून काही लोक एकटेच साफसूफ करतात म्हणून त्यामुळे आजारी पडतात, माणसं अंग शेकतात. तुम्हाला सगळ्यांनी करायला पाहिजे ना देवीचे, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने काम करायला पाहिजे, तरच ती भगवती तुम्हाला हे करेल. आपला अंगरा खातं दुसऱ्याचं काही होईल तर होऊ द्या. आजच्या घरामध्ये मध्ये काही खटखटती बाई नेमकी आजारी असते 9 दिवस,
त्याला कारण आपण आहोत. सगळ्यांनी कामं वाटून घ्या, एकामेका सहाय्य करू, अवघा धरू, हे फक्त बोला बरोबर. वारी सोडून द्यायची, पंक्तीत करता आधी पळून जायचं, एस टीमध्ये बसून पानावर पहिल्यांदा बसून जायचं. अवघे झाला का सुपंथ? नाही, कोणी जायचं नाही. असं करत मी 25-30 किलोमीटर आधी पळून जायचं एस टीने. दर्शन घेऊन घेतलं. काय दर्शन घेतलं? वारी यापुढे आणले ना, पंढरपूरपर्यंत पायीने आला ना. लक्षात राहिलं हे समजलं पाहिजे आपल्याला. म्हणून वारीमध्ये सुद्धा आपल्या मताचे लोक पाहिजे. मी ते साईबाबाची वारी तिथे गेलो होतो यावर्षी. असं बोललो होतो की जर कमी मिळालं कुठे खायला तर बाबाने आज आपल्याला काहीतरी शिक्षा दिली असं समजा म्हटलं, मग चाला. जास्ती मिळालं तर कृपा आहे, कमी मिळालं तर अवकृपा आहे, असं आहे का? आता मला कोणी बोलवणारच नाही परत. कारण तुम्हाला खरं कळायला पाहिजे. वारीमध्ये सोयीची इच्छाच नाही करायची. गैरसोय नाही दे, ते तप आहे. तपामध्ये सोय काय? तुम्ही वारीत चालले ना, एखाद्याने तुम्हाला बदामाचा शिरा दिला, आज देवाचे नाही, देवा हे काय दिलं मोहास, थोडंसं दे बाबा. अशी बुद्धी झाली पाहिजे. आपण बदामाचा शिरा खातो तर कल्याण हो, दरवर्षी करत जा. असा आशीर्वाद नाही द्यायचा. कारण तो मोह आहे. ते गाव 8 किलोमीटर आलं, केव्हा येईल बदामचा शिरा, केव्हा असं चालतात, दरवर्षी डोक्यात येईल. ते जे गाव अन्न भरपूर देतं ना त्याला लोक चांगलं म्हणतात, वारीत चालतात. म्हणजे भुक्कड गाव आहे, इथे काही खरं नाही हो त्याला, असं त्याच्यातच बोलतात. मग परमेश्वरानं एक गावाला चांगलं ठेवलं आहे, दुसऱ्या गावाला कमी करतात. ते कारण ते समतोल राखतो पांडुरंग. समतोल आपल्याला सुद्धा तसंच आहे. त्यावेळेला अत्यंत निर्मल मार्गानं, योग्य मार्गानं सूर्यही तेज होऊ लागला, तेज तळपू लागलं, झाडं झुडपं फुलं आनंदित होऊ लागले. शक्तीच्या ठिकाणी अत्यंत स्वरूप ज्ञान वास्तव्य करू लागलं. त्रिकाला बाधित सत्य होऊ लागलं. शंकराला अर्पण करायची होती गौरी. शंकर म्हणजे ज्ञान. पुढे दक्षाचं दुर्दैव आलं. काळ कसा येतो, काय दुर्दैव आलं. म्हणून शक्ती अग्नीमध्ये दग्ध झाली. त्याचं कारण तेव्हा हळकल्लोळ झाला. जन्मेजयानं विचारलं, महाराज असं दक्ष राजाचं एवढं दुर्दैव कसं की स्वतःची मुलगी म्हणजे जगदंबा तिने जाळून घेतलं. व्यास म्हणाले, जन्मेजया सतीच्या देहाचं काय कारण आहे ते तुला सांगतो. का जाळलं गेलं त्याला कारण आहे. ही कथा तुम्हाला माहिती आहे. सतीची शंकराने अपमान केला ते सांगत बसत नाही, पण कारण काय घडलं उधरतं सांगतो मी भागवतामध्ये. प्राचीन काळामध्ये दुर्वास नावाचे महातपस्वी होते. जम्बूद्वीपाच्या तीर्थावर भगवती देवीचं दर्शन घेतल्यावर मायाबीजाच्या मंत्राचा जप करून देवीचे मंत्रोक्त ध्यान करून जगन्माता दुर्वासांवर प्रसन्न झाली आणि गळ्यातील प्रसाद तुल्यमाला त्यांनी दुर्वासांना दिली. परवाच्या सकाळच्या प्रवचनात सुद्धा मी कंठीचं महत्त्व सांगितलं. आज सकाळच्या प्रवचनामध्ये तुळशीच्या माळेचं महत्त्व सांगितलं. जितकं देवाला महत्त्व आहे तेवढंच तुळशीच्या माळेला महत्त्व आहे.
एका भक्ताने तुळशीची म्हणजे राजाने बोलवलं होतं भजन करायला नाचताना, तर त्याला वाटलं आपले घरचे देव न्यायचे म्हणजे ते अपवित्र. देवाने स्वप्नात येऊन सांगितलं तुळशीची माळ ठेव, तुळशीच्या माळात मी वास्तव्य करतो. तर तुळशीसमोर त्याने नृत्य केलं, ते भगवंताने घेतलं. म्हणून आपल्या घरी आपल्या सनातन धर्मामध्ये असं सांगितलं आहे, जया घरी नाही तुळशी वृंदावन तया घरील अन्न नरका समान. आता का तर तुळशीला सूर्यनारायणाचा प्रकाश लागतो. हल्ली या फ्लॅट बीट याच्यामध्ये काय होतं गडबड की तो सूर्यप्रकाश नाही आला ना की तुळशीला कीड पडतं, सारखी हे होऊन जाते. आता यावर्षी बाद जास्ती ढगाळ होतं, त्यामुळे तुळशांवर कीड पडलं, सावली नको असते. तर तुळशीची माळीची तरी पूजा झाली पाहिजे, इतकं महत्व आहे. याचं रहस्य आहे. आता तर विज्ञान सांगितलं हजारो कुंड्या लावा दारापुढे तुळशीच्या, कारण ती प्राणवायू सोडते, कार्बन सोडतच नाही. आपला एसी तरी कार्बन सोडतो. पाच तुम्ही ते एसीच्या जवळ कपडे वाळा घाला, तिकडून गरम वाफ येते, कपडे लवकर वाळून जातात पावसाळ्यात सुद्धा. असं इकडे गार बाहेर गरम, म्हणजे आपण गार राहायचं, शेजारच्याला गरम वाफ द्यायची, असं आहे ते. म्हणून हा शक्तीचाच प्रयोग आहे सगळा. विज्ञान हे शक्तीचंच आहे आणि दिवसेंदिवस शक्ती क्षीण करतं माणसाचं ते. हा असं सांगतात डॉक्टर लोक, जास्ती एसीने हाडं गोजर होता, बल राहत नाही हाडामध्ये, टिसूळ होता. पडलं की तुकडं, पडलं की तुकडं, पडलं की तुकडं. म्हणून त्याचा केव्हा उपयोग करायचा ते ठरलंय. ज्या ऋतूमध्ये त्रास आहे त्याच ऋतूत ते वापरायचं. आपण आता 12 महिने 24 तास चालू करून देतो. ते ऋतूमध्ये ऋतू आहे ते. त्यावेळेस दुर्वासांनी दक्ष राजाची भेट घ्यायचं ठरवलं आणि दक्ष राजाने दुर्वासांच्या शरीरामध्ये ती माळ पाहिली. विचारलं, महाराज कुठून आणली तुम्ही माळ? दुर्वास म्हणे, दक्ष राजा, अरे तू राजा आहे, मी मुनी आहे, माझ्या माळ्यावर काय नजर ठेवतो? बरोबर आहे ना. म्हणून संत लोक कधी सोन्यात रुद्राक्ष घालत नाही, सोन्यामध्ये तुळशीची माळ घालत नाही. कारण लोकांनी कधी अरे बाबरे अशा असतंय. आपले ना तू भाऊ बुद्धी फार वाईट असते. कोणाची टिंगल करतील ती बुद्धी, कारण तिथे अहंकार येऊन जातो. त्यावेळेस दुर्वासांनी, राजा तुझी मुलगी दाखव मला. आणि आईसाहेब रांगत होत्या, इतक्या लहान. दुर्वास मुनी गेले, दोन्ही पाय धरले, जय अंबे दुर्गे क्षमा कर. दक्ष राजाने पाहिलं की दुर्वास मुनी पाय धरताय, अजून ही लहान आहे. आता मुनी लोकांना कळालेलं होतं, पण याच्या घरी आल्यावर याला अहंकार झाला, माझ्या घरी सर्व मला मोठा. लक्षात ठेवा, ही जी भावना येते आपल्या बुद्धीमध्ये ही घातक आहे, ही आपल्याला त्रासदायक आहे. म्हणून असलेल्या गोष्टीचा वारंवार उच्चार करायचा नाही. हे सिद्धांत कळाले पाहिजे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काही. मला काल सकाळी कोणी म्हणजे, दादा तुम्ही भागवतामध्ये सुद्धा आत्मसात ठेवत जा, कारण लगेच खाऊन टाकता येतो. बिलकुल काही ठेवायची गरज नाही. ते तुम्ही ते डाळ ठेवता, ती कच्ची म्हातारीपणी चावता येत नाही, कसं मस्त मस्त जातं. म्हणून मी यांना म्हटलं आज खडी साखर जास्त टाका, म्हणजे गोड गोड वाटेल. त्याचा अर्थ असा आहे की कुतूहल निर्माण झालं दक्षराजाला.
की आपल्या मुलीच्या पाया ऋषी लोक पडायला लागले म्हणजे आपल्याला आता काही. म्हणून जुने लोक असं म्हणायचे आपल्या मुलांचं आपल्या नातेवाईकासमोर असं काही जास्त भूषण सांगू नये. आता लोक सांगतात त्याचं असं झालं तर सांगायचं नसतं, कारण केव्हा कुठे काय ठपका बसून जाईल याचा भरोसा नसतो. पण आपण असं वळण लावलंय महाराज काय सांगायचं तुम्हाला. एका त्यांच्यात तर उठता पोरं म्हटलं थांब, बोलायचं नाही, वर्णन नाही करायचं. कारण त्याच्याने दुर्वास फुटले आणि आई भूलोक महरलोक जनलोक तपलोक सगळी प्रदक्षिणा करू दे मला आणि अन्यायाच्या विरुद्ध उभं राहू दे असं मानलं. दुर्वास नेहमी अन्यायाच्या विरुद्धच आहे. आपल्या ग्राउंड आहे ना, या ग्राउंडवर एक वक्ता आला होता. तो म्हणे दुर्वास म्हणजे वाईट वाद ज्याच्यामध्ये आहे ते मांडवगडी आणि सर्वांना खरे म्हणे तू काय बोलतो म्हणजे जाऊ दे, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या शहरामध्ये कोणाचा अपमान करू नये. नाही रे म्हणे तो दुर्वास सांगतो, पण म्हणे तो दुर्वासाची कथा माहिती आहे. म्हटलं जो दुर्वाचा रस पिऊन तप करतो त्याचं नाव दुर्वास आहे. या दुर्वासाचं वाटायचे दुर्वास मुनी, त्याचा रस काढायचा. मग तुकाराम महाराजांनी सुद्धा हेही ब्रह्मरस काढा ते नाही जन्म मरण होय निवाडा. असं आहे. आता मग तुळशीच्या रसाचं विज्ञानाला सापडलं म्हणून तुळशीचा रस दिलाय. सर्दी पडस खोकला याच्याकरता सापडलं तुम्ही, कारण ते संशोधन करत असतं. आधी नाही म्हणतात ते, पण संशोधनाने साधलं की लगेच हो म्हणतात. त्यावेळा दक्ष राजाला मनात प्रश्न आला आणि दुर्बुद्धी झाली. ते म्हणाल का हो मुनी, तुम्हाला ही देवीची माळ काय करायची, तुम्हाला काय करायचं, लग्न झालं नाही काही नाही, पोरणे सोरणे घोरणे बोलायला लागून गेला. दुर्वास म्हणे याचं फिरलं, काढली माळण देऊन टाकली. राजानं एवढ्या देवीच्या माळेचा कामोत्पत्ताचा उपयोग केला आणि काम घडत. कारण मोठी माणसं कोणत्या वस्तूचा कसा उपयोग घेतील याचा भरोसा नाही. म्हणून वस्तू देतात. मी परवाही सांगितलं ना, ह्या जेवढ्या लोकांना मंदिरात गेले की नारळ हार मिळतो ते लगेच ड्रायव्हर देऊन टाकतात. ते गाडीतून काढत बी नाही. ते बाई म्हणते ती गाडी साफ करून ते काय जे असेल ते घेऊन जाय तू. आपल्याला मिळालेला सन्मानाचा हार सुद्धा त्यांच्या घरात घुसत नाही, नारळ घरात जात नाही. लक्षात ठेवा. म्हणून प्रसाद सहजासहजी देवाचा असा जे श्रद्धापूर्वक आहे त्यांना दिलं पाहिजे. ते श्रीफळ आहे. काय नाव आहे त्याचं? श्रीफळ. लक्ष्मी येते त्याचा सहजासहजी आदर झाला पाहिजे. मुनीचं वचन सतीने ऐकलं, गौरीने, आणि पाहिलं की आता याची बुद्धी फिरली. माझ्या समोर ज्याला मी माळ दिली तो मला नमस्कार करतोय ऋषी, आणि हा अपमान करतोय. बस याचा नाश केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून मला जे मुली परदेशात किंवा पुण्याला जातात नमस्कार, आई बापांचं ध्येय लक्षात ठेवून कर, कोणत्याही मोहाला बळी जाऊ नको असं कोणा सांगतो. आई मागून म्हणते तू जर चांगली घडवली असते तर माझ्यापर्यंत काय आणावं लागले असते. सुपरिटी सुपरिटी सुपरिटी. तुम्ही जर सांगितलं त्यांना की तुला तुझ्या सासू सासऱ्यांना वागवायचंच आहे तर कोणाला वृद्धाश्रमात जायची गरज पडणार नाही.
सगळे डाऊन होऊन गेले. आपण घडवलं पाहिजे. असं एकाच्या घरी तळतळे येतात तुमच्याजवळ आणि कसलं सर्विपे सुखिनो संतू संतू निरामया कसं म्हणाल तुम्ही. अशा प्रकार मुनीचं वचन ऐकल्यावर आईसाहेब भगवतीच्या मनामध्ये आलं की या त्रिभुवनामध्ये आता आपल्याला वेगळी काया केली पाहिजे. म्हणून सुगंधाने व्याप्त झालेल्या त्या माळेमुळे पशुकर्मासारखा आसक्त झाला राजा. पशुकर्मासारखा. जन्मेजया सतीचा देह दग्ध झाल्यानंतर शंकराला प्राणाहून प्रिय असलेली ती कथा मी सांगणार नाही, तर शंकराला उद्विग्न आलं आणि ते विरह अवस्थेत झाले. व्यास म्हणाले, राजा खरोखर सतीचा देह दग्ध झाल्यानंतर भयानक अनर्थ ओढवला. सगळी परिस्थिती हाताबाहेरची गेली. हे भूपेंद्रा, सतीचं दग्ध झाल्यामुळे भगवान शंकर क्रुद्ध झाले. कोपाग्नी बाहेर पडला. शोकाग्नी भडकला. काय झाला? शोक. म्हणून लक्ष्मीचं प्रदर्शन करायचं नाही. शोक. त्यामुळे भगवान विष्णू तिथे होते. तिथे शंकराचा अपमान केला पण बोलले नाही, कारण अहंकारी माणसाला विष्णू मदत करत. जेवढे अहंकारी होते तेवढे विष्णूने संपवले. तुम्ही किती बालाजीला फेरा मारून या आणि तुमच्याजवळ अहंकार असेल तर बालाजी तुम्हाला मदत करणार नाही. मग ते लोक काय म्हणतात, नाही हो बालाजी तर काही खरं नाही ना. आता वैष्णवी देवी आता रेल्वे झाली. अरे हे आहे ना 18 हाताची, तो श्लोक लिहिला बा मी. ही कलियुगामध्ये धर्म वाढवण्याकरता वैष्णवी देवीच लागेल. सगळे लोक वैष्णोदेवीकडे जातील आणि आपल्या पीठांना धर्म आहे तो. जन्मेजयला तुला देवीचे पीठ समजवून घे. प्रत्येक पीठाचं काय महत्व आहे. सतीच्या देहाचे भगवान शंकराच्या साह्यानं शकल झाली आणि तेवढी शक्तीपीठ निर्माण झाली. हे देवांनो, ज्या ज्या स्थानी मी पडेल तिथे शिवशक्तीची उपासना. म्हणून आपल्याकडे आज सकाळपासून 4 लोकांनी मला विचारलं, म्हणजे दादा महादेव कुठे गेले म्हटलं. आणि ती जागा ठेवायला नाही आहे म्हणून मी माझे तिथं देवीच्या समोरच महादेव असत ते बाजूला ठेवलं मी ते. कारण जिथे शक्ती आहे तिथे शंकर पाहिजे असतात. तुम्ही तुळजापूरला जा, महादेवाचं मंदिर आहे समोर. कोणत्याही मंदिरामध्ये जिथे तुम्ही शक्तीची स्थापना कराल, आता हे मंदिर जर समोर असतं ना महादेवाचं, तर मला तिथे पिंड ठेवायची गरज पडली नाही. तिथे मी स्वतंत्र रामेश्वरून आणून पिंड ठेवली आहे तांब्याच्या ह्याच्यावर. जिथे शक्ती, जिथे लक्ष्मी आहे तिथे विष्णू, आणि विष्णू आहे तिथे लक्ष्मी. जिथे शंकर आहे तिथे पार्वती, आणि जिथे आईसाहेब आहे तिथे शंकर. शक्तीपीठ आहे ते, शिवशक्ती प्रत्येक ठिकाणी. म्हणून जिथे देवीचा अभिषेक झाला की सज्ञान ब्राह्मण तुम्हाला लगेच रुद्राचं आवर्तन करून देतो. महालक्ष्मीचा अभिषेक झाला की विष्णूचा एक अभिषेक करून देतो. कारण लक्ष्मी आणि विष्णू आणि शक्ती आणि शंकर हे जन्मेजया सर्व देवांचे पीठ तू श्रवण कर. मनुष्याला सगळ्या पीठांचं नुसतं श्रवण केल्यानंतर सगळी प्राप्त होते. आणि त्यातलं एक पीठ आज सांगतो आणि थांबतो. भगवतीचं गौरीचं मुख वाराणसीत पडलं
म्हणून भगवती वाराणसीमध्ये मुखरूपानं वास्तव्य करते, म्हणून तिचं नाव काय पडलं? विशालाक्षी. मंदिराच्या मागायच आहे आईसाहेब विशालाक्षी, विशाल. लोकांना, बऱ्याच लोकांना असं यात्रेवाला काही सांगत नाही, त्यामुळे त्यांना ते कळत नाही. तिथल्या तिथे असं जाऊन बघायचं, आता असं फिरून जावं लागतं. विशालाक्षी म्हणून ती तिथे वास्तव्य करते आणि म्हणून तिचं नाव विशालाक्षी. कारण काशी जे आहे ते महाश्मशान आहे. भस्मांग विभूती समर्थ रामदासांनी लिहिलं, एवढं लिहिलं आहे काशीविषयी. आपण काशीत गेलो तरी गती पूर्वजाशी, नुसतं तुम्ही गेले आणि आंघोळ केली तर पूर्वजांना गती मिळून जाते. म्हणून अशा प्रकारे या विशालाक्षा देवीच्या दर्शनानं जन्मेजया आपली बुद्धी विशाल होते आणि विशालाक्षीच्या त्या क्षेत्रामध्ये भगवान विश्वनाथ आहे. म्हणून काशीमध्ये कोण? काशी में विश्वनाथ विराजे. विश्वनाथ आणि विशालाक्षी देवीचं जो स्मरण करतो त्याची बुद्धी चांगली राहते. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. भोजना मागती तुप पावशेर, काही कडे उपजलांतराय. राघव चैतन्य केशव चैतन्य, बाबाजी आपुले सांगितले नाम. माघ शुद्ध दशमी माझ्या डॉक्टर म्हणे कोणाची जाती पाठवू नका. हां, कारण इन्फेक्शन तिथे लहान मुलांचा दवाखाना काय दवाखाना तुझं वाटे आता तरी अनंता, तुझामुळे संताला जो माझी. मुद्रा गोरक्षा दिली वैराग्यता मला सभे मणी माला. संत विचारता माहिती